एका घरामध्ये पती, पत्नी आणि त्यांची सून झोपलेली होती. पण मध्यरात्री अचानक त्या व्यक्तीला जाग येते आणि सुनेच्या खोलीतून, बेडरूममधून चित्रविचित्र आवाज ऐकू येतात. शिस्कारी ऐकू येतात आणि असे मादक असे आवाज तिच्या रूममधून बाहेर आवाज येत असतात. ते ऐकून तो व्यक्ती त्याला चवलतो आणि तो त्याच्या सुनेच्या रूमकडे धाव घेतो आणि आत बघतो, तर त्याची सुनी पूर्ण नग्न अवस्थेत असून ती एका व्यक्तीसोबत, एका युवकासोबत नग्न अवस्थेत विविध प्रकारचे आसनं करत होती. हे पाहून त्याची तळपायाची आग मस्तकात जाते. पण पुन्हा त्याच्या मनात दुसरा विचार येतो आणि मनातल्या मनात तो हसतो आणि पुन्हा घराच्या बाहेर जाऊन लपतो. त्याच्यानंतर काही वेळानंतर तो व्यक्ती त्याच्या सुनाच्या बेडरूममधून बाहेर निघून जातो युवक. तो गेल्यानंतर हा सासरा सुनेच्या रूममध्ये जातो आणि असं काहीतरी तिथून पुढं कांड व्हायला सुरुवात होते. ते ऐकल्यानंतर तुमचा विश्वास बसणार नाही. कुठं घडली ही घटना, कशी घडली, कधी घडली हे बघायचं आपल्याला सविस्तर आपल्या या स्टोरीतून. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. त्यावेळेस तुम्हाला कळेल. या स्टोरीसाठी आपल्याला जायचं आहे मध्य प्रदेश, खंडवा जिल्हा, सिंधी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारं गाव कुसमी गावात. आता हे कुसमी गाव तिथलं मध्य प्रदेश म्हणल्यानंतर तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक मध्य प्रदेशचा पण भाग काही महाराष्ट्रासारखा नाही. पण खंडवा अलीकडचा जसा भाग आहे हा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बाउंड्रीवरचा, इथल्या लोकांची खूप दयनीय अवस्था आहे. आणि तसंच मध्य प्रदेशच्या पलीकडे गेलं, जसं पलीकडे आत जाणार तसं ते इकडे सुखी आणि समाधानी लोक आहेत. पण त्या अलीकडचा भाग तसा आहे. आता त्या गावामध्ये एक व्यक्ती राहतो. त्या व्यक्तीचं नाव आहे गजानन श्रीवास्तव, वय वर्ष 60. आता वय वर्ष 60 असणारा हा व्यक्ती पहिला समजून घ्या, म्हणजे स्टोरी तुम्हाला कळेल. हा व्यक्ती म्हणजे गजानन श्रीवास्तव हा वन विभागात नोकरीला होता. आता वन विभागात नोकरी म्हणल्यानंतर तो पोलीस सारखा रनिंग करणं, व्यायाम करणं आणि त्याचे म्हणजे ड्युटीची रुटीन राहायची. म्हणजे त्याचं शरीर पण बलदांडगं राहायचं. जरी वय 60 वर्ष असला, तरी दिसत तो 85-50 वाटत होता. पण वयानं तो 60 वर्षाचा होता. म्हणजे रिटायर झालेला कार्यकर्ता होता आणि त्याला एक मुलगा होता. आता मुलाचं काय झालं, त्याच्या मुलाचं नाव आहे अरुण गजानन श्रीवास्तव. आता हा अरुणचं 2 वर्षापूर्वी लग्न झालं. पण तिथं काय आहे, जे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर आहे, तिथं काही नोकरीचे साधनं नाही. आता इथं नसल्यामुळे नंतर तिथे MIDC एरिया नाही, काही नाही. आणि त्याच्यानंतर त्याला काय झालं, त्याचं लग्न झाल्यानंतर आता खाणारे तोंड जास्त झाल्यानंतर कोणाला तरी घरातून बाहेर कामाला निघावं लागतं. तसं तो घरातून निघाला. त्याच्या मित्रासोबत हा पुण्याला MIDCमध्ये कामाला आला. आता कामाला आला त्याच्यानं त्याला असं वाटलं 1-2 वर्ष आपण काम करू, पैसे कमवू आणि नंतर आपल्या पत्नीला घेऊन येऊ. आता पण कसं आहे, तो इकडे आल्यानंतर आता 2 वर्षापर्यंत याचं आणि याच्या पत्नीचं शारीरिक संबंध आले. आल्यानंतर तिथं काय झालं, एकदा तिच्या शरीराला सवय लागली शारीरिक संबंधाची. तिनं कसं आहे 2-3 महिने चुरमाळ्या देत कशीही आपली कामवासना थांबवण्याचा प्रयत्न केला, कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण शेवटले की चांगल्या-चांगल्या व्यक्तींना, चांगल्या-चांगल्या तपस्व्यांना जो काम दाबल्या गेला नाही, एक साधारण शरीर कसं दाबलं जाईल, तसं तिचं काय झालं, काम जसं-जसं उफळत चालला, तसतशी ती पण ती शेजारच्याच एका आपल्या नात्यांना असलेला दिर त्यासोबत तिनं लगट केलं आणि त्याचा कार्यक्रम सुरू झाला. आता कार्यक्रम कसा झाला, ज्यावेळेस गजानन श्रीवास्तव आणि त्यांची पत्नी झोपी गेली, ही रात्री म्हणजे 10च्या नंतर गाढ झोपल्यानंतर ती पत्नी त्याच्या प्रेमीला घरात बोलवायची, स्वतःच्या बेडरूममध्ये न्यायची आणि नको असलेली चाळे करायची. म्हणजे पूर्ण कपडे काढून त्यांचा नंगा चालायचा. पण कसं आहे म्हणतात ना, की ज्यावेळेस अनैतिक संबंधाचा शेवट व्हायचा असतो, त्या टायमाला कुठं काही ना काही घटना घडत असतात. तशी घटना घडली ती, की आईनंच मध्यरात्री गजानन यांना जाग येते. जाग आल्यानंतर त्यांना तेव्हा विविध असे आवाज, मादक असे आवाज येतात. ते सुनेच्या रूमकडे धाव घेतात, बघतात काय सुरू आहे. ते बघतात की एक शेजारचा आपला युवक आहे, तो आपल्या सुनेसोबत तो नग्न आहे आणि ती पण नग्न आहे आणि त्यांचा रंगारंग कार्यक्रम सुरू आहे. हे बघतात त्यांना पहिल्या प्रथम चीड येते. पण त्यांना असं वाटतं सून पण आपला मुलगा घरी नाही, हिच्या पण शारीरिक भावना आहे, जाऊ द्या. पण त्यांना असं वाटतं, पुन्हा त्यांना राग आल्यानंतर त्याच्या मनात एक विचित्र विचार येतात. त्यांना असं वाटतं लोकं खातात तर मग आपण खाल्ल्याने काय होतं. आता इथंच हात चुकला. कारण काय असते, सून ही लेकीप्रमाणे असते. आता सुनान पण सासरा बापासारखा असतो, याचं भान ठेवायला पाहिजे होतं. पण हा भान विसरला. ज्यावेळेस त्याचा घराच्या बाहेर लपतो, त्यावेळेस तिचा प्रेमी हा युवक तिथून घरातून निघून जातो. हा त्या रूममध्ये प्रवेश करतो आणि दरवाजा उघडाच असतो.
तो डायरेक्ट तिच्या अंगावरून, छातीवरून वगैरे दाबत असतो, हात चोळत असतो. त्या आवाजानं परशानं तिला जाग येते. जाग आल्यानंतर ती त्याला रोखते. पण त्यावेळेस तो सासरा सांगतो, "तुझं आणि त्या युवकाचं व्हिडिओ शूटिंग मी माझ्या मोबाईलमध्ये केले आणि खोटं वाटत असेल हे बघ. मी माझ्या मुलाला दाखवील आणि त्याचा परिणाम तुझ्यावर काय होईल बघ. कारण की तुझ्या माहेरचं पण परिस्थिती अशी नाही की चांगली नाही आणि तुला पण तुझ्या माहेरात पण बदनामी होईल." असं म्हणून तो गुपचूप पळायला सांगतो आणि आपल्या कामवासनेचा भोग तिच्यासोबत भोगायला सुरुवात करतो. तर आम्हाला उमललेली कळी हा तो कुचकारायचं काम करतो. आता याचं काय झालं, तिला असं वाटलं आजचे दिवस होईल, पण एक दिवस नाही, हे सतत सुरू झालं. सतत सुरू झाल्यानंतर हा काय वन विभागातला दांडगा होता, चांगला खाऊन माजलेला होता. याचा कार्यक्रम रोज दाखायचा. आता ही सून पण आहे ना, एक 60 वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत कशी इंटिमेशन होणार, कशी ती संग करण्यासाठी तयार होईल. पण तिला पण नको असतानाही तिला बळजबरी तिच्यावर अन्याय अत्याचार होत होता. ते ऐकून तिने एक दिवस असं ठरवलं, की आपण माहेराला निघून जाऊ. कमीत कमी 10-15 दिवस राहू. ती माहेराला गेल्यानंतर, तिच्या माहेरी गेल्यानंतर याला गजाननला कसं तरी व्हायला लागलं. त्याला करमेना. त्यानं पुन्हा सुनील फोन केला आणि सांगितलं 2 दिवसानंतर तू वापस ये. तिने सांगितलं मी अजून 7-8 दिवस येत नाही. हा पुन्हा तिच्या माहेरात गेला. माहेरात गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर तिला आणण्यासाठी गेला. तिथं पण तो लगट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर ती तिथून आली आणि तिला आता माहीत होतं, की आज रात्री आपला बँड वाजणार आहे. कसा? चांगलाच वाजणार आहे. त्यासाठी ती पण हुशारच होती. रूममध्ये गेली आणि सोबत एक ब्लेड घेऊन गेली. ब्लेड घेऊन गेल्यानंतर बरोबर मध्यरात्र झाली आणि सासरा खवळला. त्याच्या आतला शैतान जागा झाला आणि तो त्याच्या रूममध्ये त्याच्या सुनेच्या रूममध्ये गेला. रूममध्ये गेल्यानंतर तिच्यासोबत चित्रविचित्र चाळी करू लागला. तिचे पूर्ण कपडे अंगावरचे काढले, स्वतःचे कपडे काढले आणि नांगरण्याचा सुरुवात केली. आता हिनं पण काय केलं, तिचे जे पत्नी आहे राखी, राखीनं पण काय केलं, त्याला पण साथ द्यायला सुरुवात केली. साथ देताना देता देता काय झालं, ज्यावेळेस त्याचं हे होईल होतं, टाईट होईल होतं कार्यक्रम, त्यावेळेस त्यानं कार्यक्रम चालू केला. चालू केल्यानंतर त्यानं काही चांगला रंगात कार्यक्रम आला. रंगात आल्यानंतर हिनं काय केलं, हळूच आपलं कंबर बाजूला काढलं आणि उशाखालची जी ब्लेड ठेवली होती, ते ब्लेड हातात घेतली आणि त्याच्या ताठरलेल्या लिंगावर अशी सपासप वार केली आणि त्याचं जे उत्तेजित झालेलं लिंग होतं, ते कापलं गेलं. कापलं गेल्यानंतर तो सासरा गजानन हा इवळू लागला, रडू लागला. त्या आवाजानं तिची गजाननची बायको ही जागी झाली, भावकी जागी झाली, आजूबाजूचे आडोस-पडोस ते जागे झाले आणि त्यांनी बघितले की रक्तानं माखलेला पलंग म्हणजे बेडरूममध्ये सगळे रक्ताचे बेडशीट पण रक्तानं भिजले आणि हा पण ओरडतोय, हा नग्न आहे, सून पण अर्ध नग्न आहे. नेमकी काय करत होती हे तर माहीत झालं. सगळ्या गावात बदनामी झाली. त्याला ताबडतोब लोकांनी दवाखान्यात नेण्यात आलं. तर आता तुम्ही विचार करा, दवाखान्यात नेल्यानंतर त्याचा विलास सुरू आहे. पोलिसवाल्यांनी कंप्लेंट पण दाखल केली. कारण सुनानं सांगितलं, हा माझ्यावर अन्याय अत्याचार करत होता. म्हणून मी याच्या लिंगावर वार केला. कारण हिच्यावर झाली पण सजा काहीच होणार नाही. मित्रांनो, सर्वात जास्त तिची बाजू सुनाचीच घेतली गेली. कारण की हा पण रंगेल होता. याच्यामुळे याची बाजू कोणी घेतली नाही आणि याला पण मग याचा ज्यावेळेस आता ही घटना येणार 10-12 दिवसापूर्वीच घटना घडली. आता याच्यानंतर एफ-आय-आर होईल. एफ-आय-आर झाल्यानंतर याला नीट झाल्यानंतर हा दवाखान्यातून सुट्टी झाल्यानंतर याला अटक करण्यात येईल. कारण की यानं किती काही केलं, त्याचं लिंग जरी कापलं, फक्त तिच्यावर साधा गुन्हा दाखल होऊ शकतो, की जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून. बाकी काही नाही. पण हिच्यासोबत ज्यानं बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, कारण तिचं पण मेडिकल झालेलं आहे आणि याचं पण तिथं मेडिकलमध्ये पण हे होणार आहे. आता याच्यानंतर मी ह्या आपल्या स्टोरीतून एवढं सांगू शकतो, की आपल्या कोणत्या नात्याला किंवा कोणत्याही सासरा-सुनेच्या नात्याला, पवित्र अशा नात्याला आपल्याला बदनाम करायचं नाही. पण मित्रांनो, फक्त आपल्याला एवढंच सांगायचं या स्टोरीतून, की कलियुग आहे. कलियुगात कोणावरही विश्वास ठेवू नका. कारण की जेवढं सुरक्षित राहिलं जाईल, तेवढं सुरक्षित राहा, चांगले राहा आणि तुम्ही तुमचे हे करा. तुमच्या कामावर संयम ठेवा आणि काही काळ जाऊ द्या. त्याच्यानंतर तुमचं सर्व चांगलंच होतं. त्याच्यामुळं आणि अनैतिक संबंधापासून जेवढं दूर राहिलं जाईल, तेवढं दूर राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.